बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या अर्जावर आता 18 मार्चला सुनावणी होणार आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीच्या अर्जावरती सुनावणी होणार आहे। 18 मार्चला ही सुनावणी होईल। सुरक्षेच्या कारणास्तव बीड न्यायालयामध्ये सुनावणी घेण्याची सीआयडीची मागणी होतीये। आरोपीच्या वकिलांनी लेखी म्हणणे मांडण्यासाठी आता वेळ मागितल्याने सुनावणी पुढे ढकलली आहे। त्यामुळे 12 मार्चला होणारी सुनावणी केज न्यायालयातच होणार आहे। 18 मार्चला ही सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीच्या दरम्यान आरोपी तिडके वकिलांच्या मार्फत आज हजर झाले आणि त्यांनी त्यांचं म्हणणं देण्यासाठी कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने ती विनंती मान्य करून सदरील प्रकरणामध्ये 18 तारीख ठेवण्यात आलेली आहे। तारखेची सुनावणी ही केजलाच होईल। काय 12चं काय होईल ते 12चं तिथे केजलाच ते कळेल। तिथं 12चं 12ला जेलमधून केजला आरोपींना नेणं हे थोडंसं लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने अडचणीचं आहे। साक्षीदारी तिकडचे आहेत, त्यामुळे या प्रकरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो। यामुळे लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ही सुनावणी बीडला व्हावी अशी शासनाची इच्छा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।